ग्रीन सिग्नल पुन्हा आमच्याकडे येतोय. गेम ऑन केला जातोय. ओव्हर द विकेट मारा अशोक सुरेशसाठी. पहिला चेंडू मात्र सोडून देतोय. डॉट चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या चेंडूला मात्र सुरेख हाफ टॅकरचा चेंडू पाहिला. इन स्पिन पाहिला, कारण काय सुंदर स्पिन केले चेंडूला मित्र म्हणेन गोलंदाज अशोक यानं. ज्यावेळेला गोलंदाज पॉइंटला पडला, हलकीशी उसळी देऊन आला किपरच्या 10 स्थानामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते, पण गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज अशोक. नगरपालिका एंड कडून पंतांच्या डाव्या बाजूला स्ट्राईक वरती खेळतो फलंदाज सुरेश. आता मात्र खराब चेंडू, लाईन बिघडली जाते. ऑफ स्टिकच्या खूपच बार चेंडू पडला जातोय. पनिश केला जातो गोलंदाजाला. अवांतराने केली जाते सुरुवात. एक धाव येते या स्कोर कार्डवर. पहिला चेंडू डॉट पडला, दुसरा चेंडू खराब फेकला आणि खराब धावेने मात्र या ठिकाणी एक धाव संख्या येते या स्कोर कार्डवर. खराब चेंडूने मात्र या ठिकाणी एक धाव येते. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज अशोक. पंचांच्या डाव्या बाजूला स्ट्राईक वरती फलंदाज सुरेश आहे. श्री काळबेरी वाडी. यस, काय सुरेख फटका, परंतु खाली क्षेत्ररक्षक. लेकिन ये देखिए अक्षय एक गेंदबाजी मार के ऊपर खड़े हैं. वो काफी खूबसूरत, उनके बाल के ऊपर अगर नजर डाले तो उसके बाल के प्यार में कोई भी पड़ जाए. इतने अच्छे बाल है अक्षय के. अगले गेंद फेंकने के लिए तैयार है अक्षय. और दो विकेट मारा अक्षय के लिए. यस, कवर के एरिया में बैकवर्ड डिप पॉइंट और कवर के बीचों बीच गेंद को खेला. गेंद को किया कड़ा पार, गेंद को किया तड़ी पार. ये मिलेगा कुल नंबर टोटल 4 4 4 4 चौकार. बबलू बबलू दादा, बबुल बबुल पैसा वसूल. क्या पैसा वसूल करेंगे? आज के दिन का ये आखिरी मुकाबला, और आखिरी मुकाबले में बहुत जरूरी है डू एंड डाई. करो या मरो. जो टीम जीतेगी थोड़ा स्पीडअप कीजिए. जो टीम जीतेगी वो आएगी ट्रॉफी की तरफ. जो हारेगी उसके लिए घर का रास्ता तय. क्योंकि दोनों ही अपनी तहसील की टीम है. दोनों ही पेन तहसील की टीम है. निगड़ावाड़ी हो या तिलेरवाड़ी हो. गेंदबाज ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, डाउन द ग्राउंड. नो मैन लैंड में गेंद गिरती हुई नजर आई. तब तक 2 रन छुड़ाए. दिनदाड़ी 2 रनों की हो गई छोरी और कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 13. 13 मेरा साथ 13 क्या होगा रे कलिया. लेकिन आगड़ा स्कोर कार्ड के ऊपर ये क्यों डर रहा है? ऐसा मुझे डाउट है. 13 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल ये दूसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर. स्ट्राइक और बल्लेबाज विकास. ये उड़ाया, ये निकल गए बाउंड्री के बाहर. 1 बाउंस, चिड़िया उड़ा ली. चौकार. क्या 6 दिन आने की शुरुआत हो गई. 14 आया. 17 का आंकड़ा, 17 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. इस डेंजर आंकड़ा. इसके पहले 13 और उसके बाद 17. गेंदबाज विकास. इसको लगा डाला तो लाइव जिंगा डाला. क्या बात है, खूबसूरत आर पर कड़क 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 कड़क.
क्या हो रहा है? यह से छक्का दागर गुल टोटल 23। 23 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। बबुल की अगली गेंद। ओहो, ये गेंद को छोड़ा ऑफ टी के ज्यादा बाहर पनिश किया। बबलू दादा गब्बर सिंह कह के चले गए, जो डर गए वो घर गए। डटकर मुकाबला करना चाहिए। 24। 24 का आंकड़ा आ जाएगा स्कोर कार्ड के ऊपर। 24 लगा रहे विकास दादा जोर, लेकिन क्या दिल मांगेगा मोर? आएगा और एक 4। ओहो, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, कहीं भी निगाहे कहीं भी निशाना, और जाना था कहां पहुंच गए, कहा जाना था वाशी। विकास दादा पहुंच गए थे काशी, लेकिन बाल बाल बच गए। 2 रनों का हो गया इजाफा। 26 का आंकड़ा आ जाएगा स्कूल स्कोर कार्ड के ऊपर। 26 1 विकेट लॉस, सेकंड ओवर टू प्रोग्रेस। 26 का आंकड़ा, 26 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर। दूसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज बबलू, क्योंकि स्ट्राइक के ऊपर अच्छी बल्लेबाजी करने वाले विकास, जो निगड़ेवाड़ी टीम के अच्छे दिन आने की शुरुआत कर रहे हैं। आएंगे अच्छे दिन आएंगे, शुरुआत होगी विकास। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी है विकास की। और तो विकेट मारा बबलू, उड़ाया, ऊंचाई ज्यादा, लंबाई नापनी पड़ेगी। और ये क्या किया, टांगा पलटी घोड़ा भरर। षटकर फिर से वाइड बॉल, वर्ल्ड का इशारा, और बुरे दिन आने की शुरुआत हो गई रे बबलू। 1 रन इजाफा मिल जाएगा 1 रन का, और कुल टोटल 33 का आंकड़ा। 33 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर। टोटल 33। बबलू फिर से तैयार। ओ यस, कवर घेरे में गेंद को खेला है, गेंद को लगाया उड़न का टोला। क्रिकेट का मादक सौंदर्य दाखवणारा। क्या बात है, क्या बात है, बढ़िया, लाजवाब, आर पार, कड़क कड़क षटकार। बेकार फलंदाज पाहिला विकासला, कारण ज्या वेळेला कव्हरला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका पाहिला, झटका दिला गोलंदाज बबलूला। बबलू दादा मी नेहमी म्हणतोय, बबुल पैसा वसूल, परंतु या ठिकाणी मात्र पूर्ण धावा केल्या वसूल फलंदाज विकासनं या षटकामध्ये 28 धावा बनवल्या, आणि कुल टोटल 39 धावाल्या स्कोर कार्डवर। अजय फोलाड, आखिरी ओवर का भागदौड़, लेकिन स्ट्राइक के बल्लेबाज अक्षय स्ट्राइक के ऊपर नॉट इनके ऊपर विकास, लेकिन गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए अजय की पहली गेंद। ओ स्लो वन डिलीवरी, चेंज ऑफ द पेस, वेरिएशन। ये देखिए जैसा ना अक्षय दादा, जैसे ट्रॉफी होल्डर कहते हैं ना, तू रुक तुझा, ये अक्षय मुझे नजर आई अक्षय की। क्या बात है, अक्षय ऐसा कर रहा था कि ये गेंद वाइड है, लेकिन नहीं दादा, ये अच्छी गेंद है। स्लो वन डिलीवरी, चेंज ऑफ द पेस किया अजय इस गेंदबाज ने, और गेंद को निकाला डॉट गेंद की हो गई शुरुआत। अगली गेंद फेंकने के लिए तैयार अजय, और तो विकेट मारा। और ये देखिए शानदार गेंद, सिर्फ गेंद को खेला था शॉर्ट थर्ड में अंत की तरफ, सिंगल प्राप्त करेंगे, और सिंगल के साथ 40 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 40 का आंकड़ा
काफी खूबसूरत मुकाबला, आज के दिन का आखिरी मुकाबला। जितने भी दर्शक समर्थ लाइव इवेंट के माध्यम से ये मुकाबला देख लेंगे उनका भी करेंगे तहे दिल से शुक्रिया अदा स्वागत। लेकिन ये बड़ा मुकाबला बड़े मंच के ऊपर खेला जा रहा है। आज के दिन का आखिरी मुकाबला, एक तरफ है निगड़ावाड़ी टीम तो दूसरी तरफ है दोस्तों श्री कालभैरी तिलोरेवाड़ी टीम। इनके बीच में घमासान युद्ध वार चल रहा है, लड़ाई चल रही है। अगली गेंद अजय की 10 कदम का इस्तेमाल विकास के लिए। ओ देखते जिलेबी मांगते है भजिया, गेंद निकल गई इनको डॉट 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 डॉट। ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर किया था, ये गेंद को डॉट निकाला। गेंदबाज देखिए स्लॉन डिलीवरी अच्छे तक, अभी तक अजय की गेंदबाजी अच्छी चल रही है इस मैदान के ऊपर। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी अजय की। अजय फिर से तैयार, 10-12 कदम का इस्तेमाल यूट्यूब कैमरा इनका तरफ से और दो विकेट मारा विकास के लिए। दुधारी तलवार, ओहो चले शानदार, चले चली तो चले, कहा चले, निकल गई अपने गले, मिलेगा ये दिल। यस शायद 40 रन के ऊपर खेल रहा है नॉट आउट विकास। विकास के अच्छे दिन आ गए, क्या कयामत, क्या बल्लेबाजी। विकास बल्ला टूटा था लेकिन बल्ला टूटने के बावजूद भी चौबा मारा था। आज से दमदार बाजीराव सिंघम बन गए थे मैदान के ऊपर विकास। आखिरी ओ विकास, सासू मेली खोकून खोकून जावयाला संध्याकाळी नाईटी टाकून मला षटकार कमरात वाकून आहे ग आणि टोटल। यस 54 त्याच्यामध्ये नाबाद, सगळ्या सिंहाचा वाटा 46 नॉट आउट। विकास अब के अच्छे दिन आ गए, क्या बात है विकास दादा ऑन द फायर। काय जबरदस्त पाहिली फलंदाजी विकासची। 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला, पहिली इनिंग समाप्त झाली, धावा आल्या स्कोर कार्डवर 54, 55 धावणं उत्तर द्यायचंय ते खऱ्या अर्थानं मी म्हणेन श्री काळभैरी तिलोरेवाडी टीमला। तर त्यांच्यामध्ये सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहेत, नक्कीच दोघांच्या मध्ये एक तुल्यबल सामना आपल्याला पाहायला मिळेल। कारण 18 चेंडू मध्ये 55 धावा, फार मोठं बिग फाईट बिग मॅच आपणास पाहायला मिळणार आहे। तुम्ही सामना पाहता, मी थांबतो, तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा पुढचा सन्माननीय आदरणीय एक उत्कृष्ट समालोचक शुभम दादा म्हात्रे साहेबांचा आवाज, आणि तुम्ही पाहत राहा समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून बेस्ट क्वालिटी अँड क्लॅरिटी। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं चॅनल, आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे, हक्काचं चॅनल, सबस्क्राईब करायला विसरू नका। 18 चेंडू 55 धावा, समीकरण जुळलं की बिघडेल हे आपण पाहणार आहोत। तद्वर मी घेतो थोडासा ब्रेक।
यस धन्यवाद वामजी दरोडा सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. आलेले सर्व प्रेक्षक वर्ग असेल त्यानंतर मान्यवरांची मांदी अनेक मान्यवर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय. आलेले सर्व मान्यवर असतील त्यानंतर खेळाडू या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मी शुभम म्हात्रे विराणी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस. चेंडू चाललाय आर पार सीमा रे. छप्पन धावांचं लक्ष आहे मोठं लक्ष आहे. 55 धावांचं लक्ष आहे मोठं लक्ष आहे आणि मोठं लक्ष पार करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच आपटला होता त्या ठिकाणी चेंडू वर उडालाय जरूर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज सुरेशचा खेळ. सुरेश बॅक टू द क्रिकेट संघ विराणी आयोजित विराणी चॅम्पियन्स ट्रॉफी सरपंच चषक 2025 चे हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये आपण सर्व अनुभवतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील एका बाजूला तिलोरेवाडी तर दुसऱ्या बाजूला निगडावाडी असा सामना जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय करेल म्हणजेच या चमचमती ट्रॉफीला गवस निघालेल. खरं तर हा महत्वाचा सामना आहे आणि मोठं लक्ष आहे 55 धावांचं लक्ष आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर धावा बनवणं खरं तर खूप मुश्किल असतं. परंतु समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं शेखरशी भगत सर त्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या मैदानाची पिच क्रिएट करण्यात आलेली आहे ते प्रशिक्षण देत असताना आपल्या सर्व भावी पिढीला खरं तर भावी यंग पिढी तयार करत असताना त्यांचं देखील योगदान खूप सारं राहिलं. पुढचा चेंडू उडले स्पॉट वरती आपडल्यानंतर पुन्हा एकदा कॅचची संधी त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीयेत. महत्वाचा खेळाडू महत्वाचा फलंदाज जो मागच्या सामन्यामध्ये चमकला होता तोच अक्षय बॅक टू द डग आउट गोल्डन डक. लगातार तर दुसरा हदरा 440चा करंट या ठिकाणी लागला आहे अक्षयच्या रूपानं. दोन फलंदाज पहिला फलंदाज असेल सूरज आणि सुरेश आणि नंतरचा फलंदाज अक्षय बॅक टू द डग आउट. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय ती अक्षय याची इझोन हॅट्रिक असेल. 2 विकेट तंबूच्या आश्रयाला आलेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन टेपलाय अक्षय. अप्रतिम गोलंदाजी खरं तर 55 धावांचं मोठं लक्ष आहे. हॅट्रिक होईल का परंतु लोवर फुल टॉसला केलंय फुल टोल वसूल. आताच्या यंग पिढीला देखील आणि वयस्कर लोकांना देखील वेळ लावून ठेवलाय. कॅचची नामी संधी त्या ठिकाणी थर्ड रिझन मध्ये परंतु थोडासा दूर पडला. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं. सर जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये अप्रतिम सामने खरं तर पेन तालुक्याचे हे 2 सामने पेन तालुक्याचे 2 दिग्गज टीम्स या ठिकाणी शेवटच्या सामन्यामध्ये येऊन ठेपलेत. एका बाजूला निगडावाडी तर एका बाजूला तिलोलेवाडी. खरं तर अप्रतिम सामने आजच्या दिवसामध्ये देखील पार पडले. आता 55 धावांचं लक्ष आहे मोठं लक्ष आहे. मोठं लक्ष पार करत असताना मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे धावफलकावरती धावा लागल्यात 11 धावा.
पुढचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी, थोडासा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि तदनंतर डेंजर एंडला नक्कीच रनआउटची संधी होती, परंतु त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे. फलंदाज सेफरित्या त्या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येऊन ठेवलाय. जय गणेश क्रिकेट संघ विरानी आयोजित विरानी चॅम्पियन्स ट्रॉफी सरपंच चषक 2025 हा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय पेन नगरपालिकेच्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज मैदान खरतर 4 दिवस या ठिकाणी सज्ज केलंय. शेखरजी भगत सर खरतर क्रिकेटचं भविष्य घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपल्या समोरच्या कक्षाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय. खरतर आमच्या समवेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये स्कोररचं काम खरतर वयाची 37 गाठली आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटवरचं त्यांचं डेडिकेशन त्यांना घरी स्वस्त बसू देत नाहीये. खरतर आपण पाहिलं पेन पूर्व विभागामध्ये देखील त्यांचं स्कोररचं काम असेल किंवा त्यानंतर गरज असेल तिथं मी असेल असे आमचे नागले काका आमच्या समवेत आहेत. खरतर कधी स्कोररच्या भूमिकेमध्ये, कधी समालोचकाच्या भूमिकेमध्ये, तर कधी पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांचं काम अप्रतिम राहिलं. क्रिकेटसाठी डेडिकेशन त्यांचं खूप राहिलं. त्याचं देखील या ठिकाणी विरानी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरतर ही लाईव्ह कव्हरेज 4 दिवस आपण पाहतोय. या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. नवीन गोलंदाज विकास गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती मोठी अपील त्या ठिकाणी करण्यात आली, परंतु डॉट चेंडूची समाप्ती अपील फेटाळली आहे. त्या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मंथन पोईर आणि लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रमेश गडकल. पुढचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू सीमा पार, षटकार. प्रतिम फलंदाजी राहिली आपल्या संघासाठी आणि गोलंदाजी तितकीच धारदार राहिली आजच्या दिवसामध्ये. पुढचा चेंडू स्लोवर वन, गती परिवर्तन त्या ठिकाणी केलं आणि झेलची संधी देखील त्या ठिकाणी होती, परंतु झेल सोडलाय. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. खरतर कॅचेस विन द मॅचेस असं प्रेडिक्शन नेहमीच क्रिकेटमध्ये असतं. पकडा कॅच आणि जिंका मॅच. असं प्रेडिक्शन नेहमीच क्रिकेटमध्ये असतं, परंतु झेल सोडला या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. धावफलकावरती धावा लागल्यात 19 धावा, 55 धावांचं लक्ष आहे. पुढचा चेंडू अगदी खोलात टाकला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आलं. डेंजर एंडला विकेटची संधी नक्कीच होती, परंतु सेफली लँड त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये झालाय. दोन फलंदाज आपण पाहतोय, जय आणि बबलू. खरतर या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती आपल्या संघाची जबाबदारी असेल. ती जबाबदारी पेलत असताना हे दोन फलंदाज आपण पाहतोय. नवीन आलेले सर्व प्रेक्षक असतील तर प्रेक्षकांना सांगू इच्छितो, मैदानामध्ये सामना चालू आहे. तिलोरेवाडी आणि एका बाजूला निगडीवाडी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन, स्लोवर वन केलं होतं, बोट फिरवली होती, बोटांची जादू दाखवायची होती. पॅडल स्वीप केलं त्या ठिकाणी. स्वीप शॉटचा फटका पाहिला, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. 21 धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 21 धावा, 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, लॉस ऑफ 2 विकेट्स. अक्षय अँड सुरेश इन डगआउट. आता गरज असेल 7 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान. इक्वेशन आपण पाहतोय, 7 चेंडू 34 धावा. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये आपण आवाज ऐकलात वामनजी दरोडा सरांचा. त्यानंतर प्रकाश भगत. लेगेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी अव्वंतर घोषित करण्यात आला आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 22 धावा.
विकासचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये खरं तर अप्रतिम खेळ आपल्या संघासाठी राहिला. वन मॅन शो खरं तर त्याच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला. सुंदर चेंडू वुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. दुसरा षटक देखील समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 22 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी बनवावे लागतील 33 धावा. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल आता टीम तुलोरेवाडी संघाला. ऐकूया थोडंसं सुमधुर संगीत आणि जाऊया परत मैदानामध्ये. सुंदर चेंडू. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वरती टाकलाय. खर तर गोलंदाजीने हेरलाय. फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतायत तशाच प्रकारचे चेंडू फेकत आहेत आणि सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी. 5 चेंडू आणि 33 धावा असं प्रेडिक्शन या ठिकाणी येऊ टपलाय. पुढचा चेंडू लेगेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. खर तर अवांतर घोषित केलाय. पंचांना धरतीला समांतर हात केले त्यानंतर अवांतर घोषित केलाय. शेवटचे षटक आपण पाहतोय फेकण्यासाठी सचिन हा गोलंदाज. खरं तर पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसरा चेंडू अवांतर फेकलाय. थोडस स्पीडअप करायचं आहे. 5 चेंडू 32 धावा. पुढचा चेंडू खर तर प्लॉट मध्ये होता आणि पाठवला आवडत्या प्लॉट मध्ये. गावठाण या संघाचा करण मडवी 6 चेंडूंवरती 37 धावांची आवश्यकता असताना त्या चेस झाल्या होत्या आणि त्याने बनवले होते 6 चेंडूवरती 6 षटकार मारून. तशाच प्रकारचं प्रेडिक्शन नक्कीच होतं. 6 चेंडूंवरती 33 धावा बनवायच्या होत्या परंतु आता इक्वेशन येऊन ठेपलाय. 3 चेंडू आणि 20 धावा बनतील का की डिफेंड होतील. पुढचा चेंडू लेग ऑफ एक्स्टीच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी. 5व्या 6व्या स्टंपवर टाकल्यानंतर अवांतर घोषित केलाय. पंच त्या ठिकाणी मंतर भोईरच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागल्यात 36 धावा. आता गरज असेल 3 चेंडू आणि 19 धावा. खरं तर 2 षटकार आलेत या फलंदाजाच्या बॅट मधून. जय जो ओपनिंग साठी फलंदाजीसाठी आला होता. अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये झाली आहे परंतु हा शेवटचा सामना आहे. निर्णायक सामना आहे. इट्स अ टू ऑर डाय मॅच. आणि काय घडलंय. खोलात टाकला होता लेग बिफोर द विकेट. LBW विकेट जातोय. जय बॅक टू द डगआउट. आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा माऊली. एकविरा माऊलीची जत्रा यात्रा या ठिकाणी 4 तारखेला तुम्ही सर्वांनी कारल्यागडावर या पालखीचा सोहळा अनुभवा आणि पालखीत एन्जॉय करा. नक्कीच 4 एप्रिलला आई माऊलीचा पालखी सोहळा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे अजय.
भारदार शरीरयष्टी, खरं तर 18 नंबर जर्सी आणि तसाच खेळ करावा लागेल, परंतु सामना अजूनही संपला नाही. या 2 चेंडू आणि 19 धावा. खराब आणि खराब दिशाहीन चेंडू त्या ठिकाणी, लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये खरं तर निगडेवाडी संघाचा झालाय. खरं तर विजयाच्या दिशेने वाटचाल हा संघ करतोय, परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत खरं तर आपण क्रिकेटचं प्रेडिक्शन करू शकत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाहीये. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचं प्रेडिक्शन अजून कोणी केलं नाहीये, परंतु सुंदर चेंडू त्या ठिकाणी हाताळला आणि आपला संघ विजयी कसा होईल याकडे लक्ष नक्कीच या गोलंदाजाचं आहे. 55 धावांचं लक्ष होतं. खरं तर चांगली फलंदाज विकासनं केली आपल्या नगडावाडी संघाला आणि विजयाच्या समीप नक्कीच नेऊन ठेवले आपल्या संघाला. त्या ठिकाणी कॅचची संधी आहे आणि झेल देखील पकडलाय.